तर कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो? कर्क राशी जी आहे ना ती चंद्रमाची राशी आहे. हं. चंद्रमा का आहे? मा आहे, इमोशन्स आहे, हं. सेन्सिटिव्ह आहे. चंद्रमा म्हणजे मन आहे. हं, तर हं. हे लोकं खूप इमोशनल असतात, हं. सेन्सिटिव्ह असतात आणि जेव्हा तुम्ही याचं सिम्बल जरी बघाल ना, तर हं. ते खेकड्याचं सिम्बल आहे हो. आणि खेकडा काय म्हणतात ना, जिथं जातो तिथं आपलं घर बसवतं. हं, तर हं. हे लोकं जे आहेत ना, जिथं जातील ना तिथं आपलं घर बसवतील. हं. त्यांचं नेचरच असं आहे. ती आपुलकी ना त्यांना जाणवते आणि हं, ते हं. खूप इमोशनली इन्व्हॉल्व होतात कोणत्या पण आहे ना व्यक्तीसोबत. हं, जर हं. ते आता बाकी लोकं कसे फ्रेंडशिप करताना ना बऱ्याचशा गोष्टी बघतात. हो. बट या लोकांना इमोशनली एकदा ते इन्व्हॉल्व झाले ना तुमच्यामध्ये, हं, मग हं. त्यांच्या इतकं ना तुमचे चांगले फ्रेंड राहू शकत नाही. ते बरोबर. इमोशनल फक्त ते इमोशन्स पाहतात व्यक्तीच्या. हं. जर तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व आहेत ना, तो तू माझा बेस्ट फ्रेंड. हं. इव्हन ते पार्टनर जरी असतील ना, तर त्या त्यांच्या पार्टनरची ना खूप चांगली केअर करतात. हो. ते केअर करतात, ते ना आईसारखं केअर करतात. "तू जेवलास का? तू काय खाल्लं का? हे बरं. ना मेडिसिन खाल्ली का? कुठे आहे? अजून नाही हो. पोहोचला." मी प्रत्येक रिलेट एक-एक करू असं. शकते कारण माझा पार्टनर देखील कर्क राशीचाच आहे. मग तुम्हाला तर चांगलं माहीत असेल. हो. तर बेसिकली ना अगदी. ते ना आईसारखं केअर करणं, इतके हं. केअरिंग असतात ना, हो. त्यांना बाकी गोष्टीमध्ये जास्त हे नसतं, की तू काय करते, काय नाही, तुझं हं. स्टेटस काय आहे, तू कशी दिसते, हे काही नाही. इमोशनल इन्व्हॉल्वमेंट आहे ना, मग खरं. त्यांच्यासाठी इमोशन्सच सगळं आहे. हो. आणि इव्हन त्यांच्या इमोशन त्यांची वीकनेस पण आहे आणि स्ट्रेंथ पण आहे. करेक्ट. लोकं त्या इमोशनचा फायदा उठवतात ना. हं. बघा काय असतं ना, जेव्हा लोकांना असं कळतं, की अरे हा व्यक्ती माझ्यावरती खूप प्रेम करतो. हं, हं. मला ना माझ्याशिवाय हा राहू शकत नाही. हं, हं. आणि मग त्या टाईमला त्यांना वाटतं, की मग ते त्यांना ग्रँटेड घ्यायला चालू करतात. अच्छा. हां, मग त्यांना हं. कसं होतात ना, की आता मग तुम्ही विचार करा ना, तुम्ही दिवस न रात्र त्याच व्यक्तीबद्दल विचार करताय हं, आणि हं. हे कसं होतं ना, एकदा एखाद्या व्यक्तीसाठी करायला लागतात ना, इतकं करतात ना, तर स्वतःची व्हॅल्यू कमी करायला लागतात. ओह! तर त्यांना असं होतं आणि मग जेव्हा तुम्हाला म्हटलं ना, आता हे कलियुग आहे. हं. कलियुगमध्ये कसं तुम्ही जर कोणाला जास्त व्हॅल्यू दिली ना, हं, मग हं. त्या टाईमला ते तुम्हाला ग्रँटेड घेतात. मग त्या हं. टाईमला तुम्हाला ते ना एवढा भाव नाही देत आणि हं. मॅक्सिमम यांच्या मॅरेजमध्ये प्रॉब्लेम येतात. हं, आणि हं. याच्यामुळे ना मग आता कळतं ना, की बेसिकली आता अरे समोरचा व्यक्ती मला एवढा भाव देतो. हो. चला आता खूप खूप प्रेम झालं, आता मला ना थोडा ह्याला धोका द्यावा. मग हं. त्यामुळे यांचे सगळ्यात जास्त डिव्होर्सचे चान्सेस होतात. बापरे! आणि इमोशनली इतके जास्त ते इन्व्हॉल्व असतात ना, हं, हं. त्यांना खूप असं वाटतं, की अरे मी असं काय करू? हं. आणि मॅक्सिमम टाईम ना हे